बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आज बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा या भागामध्ये पाहणी दौरा आहे। ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन ते पाहणी करतात, शेतकऱ्यांशी चर्चा करतात। आपल्यासोबत स्वतः प्रतापराव जाधव आहेत। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी करताय, शेतकऱ्यांसोबत चर्चा करताय, काय नेमकं शेतकऱ्यांच्या भावना आहेत? म्हणजे माझ्या जवळपास या सामाजिक आणि राजकीय जीवनातल्या 40 वर्षामध्ये या असाच पाऊस एकदा 2006 मध्ये या ठिकाणी झाला होता आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सार्वत्रिक पाऊस होता आणि सगळ्या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं। पण मात्र या 25 आणि 26 जून रोजी मेहकर आणि लोणार तालुक्यातल्या जवळपास बऱ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। आज आपण जे उभे आहोत ते लोणार तालुक्यातील अंजनी कृषी मंडळ म्हणून याचं नाव आहे। याच्यामध्ये जवळपास 260 मिलीमीटर पाऊस 2 दिवस मध्ये सलग त्या ठिकाणी पडत राहिला। मला वाटतं एवढा पाऊस साधारणतः कोकणामध्येही लवकर त्या ठिकाणी पडत नाही। त्यामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर आले। काही लोकांनी शेतीच्या पेरण्या केल्या होत्या, काही शेतांमध्ये तर पाऊसाला खंड पडल्यामुळे दुबार पेरण्या सुद्धा झालेल्या होत्या आणि म्हणून पहिली पेरणी वाया गेली, दुसरी पेरणी काही शेतकऱ्यांची वाया गेली आणि काही जे फळ पिक आहेत, आज आपण ज्या संत्र्याच्या बागेमध्ये उभे आहोत, ही संत्र्याच्या बागेमध्ये जवळपास 4 फूट पाणी याच्यामध्ये त्या नदी नाला काठावर असल्यामुळे गेल्यामुळं जवळपास 50% पेक्षा जास्त संत्र्याची झाडं आज या ठिकाणी खराब झालेली आहेत, जमीनदोस्त जमिनीवर लोळलेली आहेत। आणि हे सगळं नुकसान पाहिल्यानंतर लोणार तालुक्याचे तहसीलदार असतील, तालुका कृषी अधिकारी असतील आणि त्याच्यानंतर आमचे BDO असतील, विशेषतः या 3 लोकांची टीम गावामध्ये पंचनामे करण्यासाठी असते। ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक या तिन्ही तालुका अधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत की सर्व शेतांपर्यंत जाऊन शेतांचे नीट पंचनामे करा, पेरणी झालेली पिकं किती खराब झाली त्याचे पंचनामे करा, फळझाडांचे पंचनामे वेगळे करा, काही विहिरी खचल्या असतील त्यांचेही पंचनामे करून ठेवा आणि जे नुकसान झालं असेल त्याचं घ्या आणि ते सर्व झाल्यानंतर त्याचं गावामध्ये चावडी वाचन करा की जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याची नंतर तक्रार राहणार नाही। अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि कालपासूनच जवळपास सगळे गाव पातळीवर काम करणारे कृषी सहाय्यक, कृषी सेवक, तलाठी, ग्रामसेवक हे सगळे आपापल्या हलक्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपणही या सर्व लोकांची मदत करा, त्यांना सहकार्य करा आणि गावातला कुठलाही माणूस, नुकसान झालेला माणूस मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की आता दुबार पेरणी या शेतकऱ्यांना करावी लागणार आहे, त्यांचं बियाणं वाहून गेलं, खत वाहून गेलं, यासाठी तात्काळ काहीतरी मदत करता येईल का त्यांना? हे बघा, आता हा निर्णय राज्य सरकार त्या ठिकाणी घेतो, हे पंचनामे होतील, तसा जो प्राथमिक अंदाज जो असतो तो सगळा अंदाज तहसीलदारामार्फत वरती गेलेलाच असतो। आता डिटेल सर्वे त्या ठिकाणी होतील आणि आता अधिवेशनही पुढे आहे। राज्य सरकार याच्यावर लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी घेईल आणि केंद्राकडे जर NDRFच्या मदतीनुसार त्यांनी प्रस्ताव पाठवले तर केंद्र सरकारकडून सुद्धा आम्ही त्याला मदत देऊ। दोन्ही म्हणजे मेहकर मतदारसंघाचा विचार केला तर लोणार आणि मेहकरमध्ये मोठं नुकसान झालंय। या शेतकऱ्यांची मागणी आहे की तात्काळ आम्हाला मदत मिळेल, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? बिलकुल, आता हे झालेले आहेत, आता प्रत्यक्ष आम्ही पाहणी करतो आहोत। झालेलं नुकसान आम्ही आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सगळ्यांच्या तसं कानावर आम्ही सांगितलेलं आहे। कलेक्टरला सुद्धा या पंचनाम्याचे सगळे बैठक घेऊन निर्देश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत कशी देता येईल निश्चितच त्याचा पाठपुरावा राज्य सरकारकडे सुद्धा आम्ही करू। नक्कीच। तर हे होते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।